टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। सोमवारी रात्री ज्या लोकांनी दगडफेक केली त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, नुकसान भरपाई मिळावी म्हणून जुना हिस्लाप कॉलेज परिसरातील अनेक नागरिकांनी पोलीस तक्रार केलेली आहे। कारण की या परिसरामध्ये प्रचंड मोठं नुकसान झालं, गाड्यांची तोडफोड झाली, पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला। त्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांनी अशा प्रकारे प्रत्येकाने आपली इंडिव्हिज्युअल पोलीस तक्रार केलेली आहे की दंगेखोरांवर कारवाई व्हावी। सर काय सांगणार, काय तक्रार केली? तक्रार आम्ही ही केलेली आहे की आमचं जे काही भरपाई झाले नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करून द्यावी आणि आम्हाला बरोबर इथं सिक्युरिटी देण्यात यावी। आम्ही 2 दिवसापासून प्रयत्न करतोय पण सिक्युरिटी अजूनपर्यंत मिळाली नाही। पाहिलं असेल ते आम्ही इकडचे तट्टे वगैरे जमा करून तिथं आम्ही बॅरिकेडिंग केलेली आहे पण प्रशासनाकडून अजून असं काही आम्हाला सप्लाय गेलेलं नाही आहे। किती लोक आले होते, किती लोकांनी तोडफोड केली? जवळपास 250-300 लोकांच्या वरती होते ते लोक। आमचा आता सगळ्यात शेवटी एकच म्हणणं आहे की आमच्या सुरक्षेसाठी का करून राहिली गव्हर्नमेंट? काहीच नाही करून राहिली, फक्त सगळेजण बोलून राहिले, बाकी कोणी काही नाही। गणेशपेठ पोलीस स्टेशनला कमीत कमी 4 ते 5 वेळा फोन झाले, जाऊन भेटणं झालं। ते सरळ म्हणतात की बॅरिकेड नाही आहे, आमच्या जो माणसं नाही आहे, हवालदार ठेवायसाठी त्यांच्या 2 माणसं ठेवायसाठी माणसं नाही आहे त्यांचा। तो अजूनही आमच्या दोन्ही साईडनी गल्ल्या उघड्या आहेत। सगळ्यात पहिले हल्ला इथेच झाला होता ना? सगळ्यात पहिले नागपुरात, महाराष्ट्रात सगळ्यात पहिले हल्ला इथं होणे, अजूनही काही कोणाच्या सिक्युरिटीचं कोणाचं काही लक्ष नाही। पोलीस तक्रार केली? हो, सगळं आम्ही सगळं लिगली सगळं केलं आहे। पोलीस तक्रार केली का? तुम्ही काय तक्रार केली? बस ती त्यांची तक्रार आहे, तीच आमची तक्रार आहे। गाड्या फोडल्या, हे फोडल्या, आमच्या गाड्या फोडल्या। हां, जाळण्याचा प्रयत्न केला, घर जाळण्याचा प्रयत्न केला। काय मागणी काय आता तुमची? आम्ही नुकसान भरपाई द्यावी आणि आम्हाला काहीतरी प्रोटेक्शन म्हणून, काहीतरी सिक्युरिटी म्हणून। काय तुमचं काय नुकसान झालं? तुम्ही तक्रार, किती लोक आले होते? कमीत कमी 400 ते 500 लोक होते। त्यांनी सरळ स्टार्टिंगला इथं त्यांना हे केलं, अटॅक केला, आमच्या गाड्या फोडल्या, आमच्या गाड्या जाळल्या त्यांनी, बंद करताना। आणि आता तक्रार केली तुम्ही? तक्रार केली, इंडिव्हिज्युअल तक्रार केली आहे पण कोणी पोलीसवाला अजूनपर्यंत आजपर्यंत घरी आलेला नाही आहे। नक्कीच आपण या ठिकाणचे हे दृश्य बघू शकतो, इंडिव्हिज्युअल लोकांच्या तक्रारी आहे। तुम्ही तक्रार केली पोलीस स्टेशनमध्ये? काल रितसर तक्रार केलेली आहे आणि व्हिडिओ फुटेज आणि मोबाईल फुटेज वगैरे आम्ही दिलेले आहेत आणि सर्व चौकशी मागणी केली आहे आणि नुकसान भरपाई परत। इथे जे सर्वात आधी जे प्रकरण इथूनच हे सुरू झालं आणि याच्यासाठी आम्ही म्हणजे पोलीस प्रोटेक्शन मागितलं। दिवसभर 2 पोलीस फक्त कॉन्स्टेबल होते, रात्री ते सांगतोय ना, रात्री परत ते 9ला ते त्यांची ड्युटी चेंज होते, त्याच्यानंतर कोणीच आलेलं नाही आहे। रात्री 12 वाजेपर्यंत आम्ही म्हणजे जागं होतो। या परिसरामध्ये लोकांनी तक्रारी केलेल्या आहे, मागणी आहे की सुरक्षा मिळावी म्हणून आणि त्यासाठी त्यांनी गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये रितसर तक्रार दिली, त्यासोबतच दंगेखोरांवर कारवाई व्हावी ही सुद्धा मागणी केली आहे। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।